शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। फरार असताना राजेंद्र हगवणे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात आलिशान गाड्या, हॉटेल्स, फार्म हाऊसवर होता थाट। पुण्यात असूनही अटक न झाल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर संशय। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशीलला अखेर 7 दिवसांनी अटक। अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माज कायम। अटकेपूर्वीचा हगवणे बाप लेकाचा हॉटेलमधील जेवतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। हुंडाबळी घेणाऱ्या बाप लेकाचा हॉटेलमध्ये ताव। कसपटे कुटुंबाला धमकावणाऱ्या निलेश चव्हाणबाबत धक्कादायक माहिती उघड। छुपा कॅमेरा वापरून पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले। इतर महिलांसोबतच्याही अश्लील व्हिडिओचा पर्दाफाश। हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब, खासदार सुप्रिया सुळेंचा एल्गार। 22 जून पासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर आंदोलन करणार। छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी। धनंजय मुंडेंकडे असलेलं खातंच भुजबळांच्या पारड्यात। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी। बीडच्या लिंबागणेश परिसरातील पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार। चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांवर झाडल्या फैरी। चोरट्याचा मृत्यू। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करून तिथीप्रमाणेच कार्यक्रम करा। संभाजी भिडेंच्या विधानानं नव्या वादाची शक्यता। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नका, त्याचं राजकारण करू नका, असंही वक्तव्य। गद्दार ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक रिपोर्ट आज येण्याची शक्यता। अनेक गुपितांचा उलगडा होणार, तर गजाला आणि यामीन मोहम्मदला आज न्यायालयात करणार हजर। ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींनी बोलावली पक्षाची बैठक। 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेरण्याची रणनीती आखणार। परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यांवर चर्चा। रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी, तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता।